नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। पेनटाकळी गावठाण हद्दवाढ प्रकरणी 2 दिवसात तोडगा काढणार माजी आमदार संजय रायमुलकर। गावकऱ्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस। माजी आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पातून बोटीद्वारे फिरून पेनटाकळी प्रकल्पाची केली पाहणी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून आज उपोषणाच्या 7व्या दिवशी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणी 2 दिवसात तोडगा काढणार असल्याचे संजय रायमुलकर यांनी सांगितलं। पेनटाकळी प्रकल्पाचे काम 2002 पासून सुरू झालं, परंतु प्रकल्पाच्या भिंतीजवळील पेनटाकळी ग्रामस्थांचे ज्या पुनर्वसनासाठी गावठाणाची हद्दवाढ करण्याचा प्रश्न गेली 22 वर्ष प्रलंबित आहे। त्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलनही केलं आहे। संजय रायमुलकर यांनी याबाबतीत विधिमंडळात अनेकदा हा विषय मांडला। 380 कुटुंबाचे स्थलांतर गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी दिनांक 6 पासून बेमुदत उपोषण सुरू आहे। आज उपोषणाच्या 7व्या दिवशी संजय रायमुलकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली व गावकऱ्यांशी चर्चा केली। नगर रचनाकार विभागाच्या नियमानुसार 250 प्लॉट्सचा आराखडा तयार करण्यात आला आहे, परंतु प्रत्यक्षात 380 घरे उभी करण्यासाठी 380 प्लॉटची आवश्यकता आहे। यापूर्वी खासदार प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणी बैठक आयोजित करण्यात आली होती। आज संजय रायमुलकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प देऊळगाव राजा, उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली। उपलब्ध जागेत 250 ऐवजी रस्ते आणि मोकळी जागा कमी करून 380 भूखंड असा आराखडा तयार करण्यासाठी उद्या दिनांक 13 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संजय रायमुलकर साहेब यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन तोडगा काढला जाणार आहे। पेनटाकळीच्या जुन्या गावातील 2 हेक्टर जमीन पाटबंधारे विभागाला देऊन गावठाण जास्तीची जागा उपलब्ध करून घेण्यासाठी चर्चा होणार आहे। या बाबतीत निश्चितपणाने तोडगा काढला जाईल व 2 दिवसात गावकऱ्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती संजय रायमुलकर यांनी दिली। गावातील संपूर्ण गावकरी, महिला, पुरुष यांचं उपोषण सुरू असल्याने हा विषय गंभीर बनला आहे। यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी, पंजाबराव इंगळे, विकास जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आहोत आज मेहकर तालुक्यातील पेनटाकळी या गावामध्ये। पेनटाकळी या गावामध्ये गावकऱ्यांचं उपोषण सुरू आहे 6 फेब्रुवारी पासून, म्हणजे 7वा दिवस आहे। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा प्रश्न आज उद्या 1-2 दिवसात त्यांनी मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना, वरिष्ठांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे। काही गावकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नाव तुमचं? मी संतोष काशीराम डुकरे। हे उपोषण चालू आहे तर गावकऱ्याचं काय सांगा? उपोषणाच्या संदर्भात सांगायचं जर झालं सर, तर आमच्या गावचा प्रश्न म्हणजे जवळपास 30-35 वर्षापासून प्रलंबित आहे। पण आज 8 वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री प्रतापभाऊ जाधव असतील, त्याच्यानंतर आमदार साहेब असतील, यांनी खरा आमचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। आजपर्यंत म्हणजे काम हाती गेलेलं आहे आणि शेपटी गुंतलेलं आहे। खरं सांगायचं झालं तर काम सर्व खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी सर्व टोटल मार्गी लावलेलं आहे। आज रोजी थोडं काही त्याच्यामध्ये अडचणी आहेत, तर आमदार साहेबांनी तसं आश्वासन दिलंच आज रोजी की बाबा मी उद्या जाऊन पूर्ण करतो म्हणून। तर त्यांनी पूर्ण कोणते आमदार? संजय रायमुलकर साहेब। हो, तर हे म्हणजे आमचे हक्काचे आमदार असल्यासारखे आमदार आहेत पहिल्यापासून, आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते असे की खरोखर जीवाभावाचे कार्यकर्ते। तर आम्ही त्यांना ऐनवेळी रात्री अपरात्री केव्हाही फोन करू द्या, केव्हाही आमचा ते फोन उचलतात राहते। इथं गावकऱ्याची अडचण काय? उपोषण काय नेमकं? उपोषणचा प्रश्न असा आहे सर की आमच्या गावचं जे लेआउट होतं हे 249 टीपीच्या मान्यतेनुसार जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 249 पडायला लागलेलं आहे आणि आम्हाला पाहिजे 380। हा खरा आमचा गंभीर प्रश्न आहे मोठा सर्व। तर आमचा तोच प्रश्न आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी सोडवा हीच आमची इच्छा आहे, बस दुसरं काहीच नाही।
आज आपण या ठिकाणी उपोषण मंडपाला भेट दिली आणि गावकऱ्यांसमोरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे। याबद्दल काय सांगाल? तसं पाहिलं तर या 2002ला पेंटाकळी प्रकल्पात अडवलं गेला आणि पण त्याच्या सुरुवातीपासून या पेंटाकळी प्रकल्पाचं काम सुरू असताना एक तर भिंतीच्या लगत असलेले पेंटाकळी गाव, त्याच्यामुळं भिंत वरती झाल्यामुळं ज्याच्यावर ते पेंटाकळी प्रकल्पाचं काम सुरू झालं, ज्याच्यावर ब्लास्टिंग झाले, कामं सुरू करत असताना नाहक म्हणजे तिकडच्या ज्या बिल्डिंग होत्या, घरं होते, एक तर जुने मातीचे घरं, माळदाचे घरं, म्हणजे ते आपल्या जुन्या जोडण्या, आणि त्याच्यामुळं हे सर्व या ब्लास्टिंगमुळं पूर्ण घरं खिळखिळे झालीत। शासनाचा एकीकडे GR सांगतो की धरणाच्या खालच्या गावाचं पुनर्वसन करता येत नाही आणि त्याच पद्धतीनं GRची अडचण आली, परंतु मग तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री माननीय नामदार फदरवाजी जाधव साहेब यांनी विशेष बाब म्हणून या प्रकल्पाच्या पेंटाकळीचा पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, विशेष बाब म्हणून करण्याचा प्रयत्न केला। परंतु सर्व क्लिअर होत असताना ज्या दिवशी तो विषय येणार होता त्या दिवशीच माझ्या माहितीप्रमाणे सरकार गेलं आणि पर्यायानं जो विषय मार्गी लागणार तो थांबला। नंतर गेले सतत आम्ही पाठपुरावा करत गेलो, पर्यायानं मग सरकार विरोधी आलं 5 वर्ष, त्याच्यामध्ये काही झालं नाही। आम्ही जो पाठपुरावा करत गेलो तो पुनर्वसनाचा करत गेलो आणि शासनाचा GR सांगतो की कुठल्याही नदी आपल्या धरणाच्या खालच्या गावचं पुनर्वसन करता येत नाही GR प्रमाणे। परंतु मग आम्ही ते लक्षात आल्यानंतर माझ्याही लक्षात आल्यानंतर, अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तो पुनर्वसन हा शब्द काढून आम्ही या गावचा गावठाण हद्दवाढीचा प्रस्ताव शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला। अनेक मीटिंग आम्ही मंत्रालय स्तरावरती घेतल्या, अधिकाऱ्याच्या घेतल्या आणि त्या पद्धतीनं मग याच्यामध्ये जमीन इकला जमीन कमी बोलत होती, त्याच्यानंतर इकलाची जमीन जेवढी आहे तेवढी, त्याच्यानंतर आम्ही पेंटाकळी प्रकल्पाची माझ्या माहितीमध्ये 1.5 का 2 हेक्टर जमीन आपण या लेआउटसाठी घेतली आणि तशा पद्धतीने TPला सांगून त्याचे प्लॉट पाडून त्यांना फक्त प्लॉट वाटप करायचं, या धर्तीवरती गावठाण हद्द वाढवण्याचा प्रयत्न ते काम मंजूर करून घेतलं। परंतु ज्यावेळेची कुटुंब संख्या आणि पर्यायानं नंतर विभक्त कुटुंब झाले, त्याच्यामुळे टेक्निकल अडचणी परत प्लॉट देताना आल्या। तर आता सध्या स्थितीमध्ये प्लॉट द्यायचे झालं तर 380 प्लॉट द्यावं लागणार आहेत आणि त्या सर्व सारखे पाडून आता TPच्या अधिकाऱ्याशी बोलून, कलेक्टरशी बोलून आपण तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि उद्या एक बैठक लावून परवाला केंद्रीय मंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या आल्यानंतर त्यांच्यासमोर हा विषय मांडून परवाच्या परवा त्याला आपण तशा पद्धतीनं मंजुरात किंवा ते काम करण्याच्या सूचना त्यांना देणार आहोत आणि सर्व लोकांना बसून कुणावरती अन्याय होणार नाही। इथं हे गाव काही राजकीय हा विषय नाही आहे, म्हणजे राजकारण कृपा करून याच्यामध्ये कोणी आणू नये, राजकारण हा विषय नाही। कुठेही आपल्या या ठिकाणच्या प्रत्येक कुटुंबाला त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याचा प्लॉट त्याला मिळाला पाहिजे, हीच आमची प्रामाणिक भावना आहे आणि सर्वांची गावकऱ्याची आहे। म्हणून त्या पद्धतीनं आता सर्व गोष्टीला बाजूला ठेवून पेंटाकळीच्या जे काही लाभार्थी म्हणजे कुटुंब संख्या त्याप्रमाणे प्लॉट वाटप करणं हीच याला प्रायोरिटी देऊन आपण तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि 2 दिवसामध्ये तो प्रश्न निकाली काढण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि कायमस्वरूपी म्हणजे भविष्यातल्या पुढच्या पिढीसाठी पेंटाकळीच्या हा विषय मार्गी लागला तर मोठं काम या माध्यमातून होणार आहे आणि ते काम आता कुठेतरी आपले सरपंच कुंदाजी भाऊने सांगितल्याप्रमाणे, नाही डोकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे म्हणजे हत्ती केला आणि शेपूट राहिला असा प्रकार झालेला आहे। परंतु आता शेपूटही लवकर काढून हा मार्ग निकाली लावण्याचं काम आम्ही करणार आहोत। उपोषण गावकरी आज सोडणार का 2 दिवसानंतर सोडणार? नाही, थोडा तीव्रता आहे त्यांच्या, म्हणजे बऱ्याच वैतागलेले आहेत, बऱ्याच वर्षापासून त्याचं आंदोलन करतायत। म्हणून कुठेतरी त्यांना विचारात घेऊन कुठेतरी याला थोडा उशीर लागू शकतो, म्हणून त्या सर्वांना माननीय खासदार साहेब असतील, मंत्री महोदय, मी, आम्ही सर्व जबाबदार लोक येऊन त्यांच्या लक्षात आणून देऊन त्यांचं उपोषण सोडणार आहोत। म्हणून आज काही उपोषण सोडणार नाही आणि उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसाच्या त्यांचं उपोषण आम्ही सोडू आणि कायमस्वरूपी त्यांचा हा विषय मार्गी लावू।
आपण ते ओपन आपण आपल्या पद्धतीने इकडचं आपल्या जर वाचवायचं असेल तर ते कसं करावं लागेल. फक्त एक मोठी जागा लागेल आपल्या लग्न कार्यासाठी. ओपन कुठे कोणती बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.